आणि सध्या सर्व कॅमेरामॅनचं कौतुक आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये अर्थातच प्रवीणजी वंडुस्कर सर महाराज यांना बोलूयात आणि त्यांच्या बाणीमधून ऐकूयात मॅचची कहाणी। थँक्यू सो मच। टॉस इथे जिंकला टीम विकास पाटील यांना स्फोट मोहरे या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। बॅटिंग साठी मात्र आमंत्रित केले टीम स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा या टीमला। प्रदीपच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती खूप चांगला स्ट्रोक विजय ढपे तिथे क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 धावा इथे घेतल्या गेल्या। चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। ॲज आयकॉन खेळाडू म्हणून जर पाहिलं तर विजय ढपे संघासाठी मात्र खूप मेहनत घेताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। स्वर्गीय राजेंद्र स्मृती आरळा खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर राजेंद्र घोडविल यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सातत्याने जर पाहिलं तर संदीप पाटील एसपी असतील, शिवराज बाडुगे असतील, संपूर्ण आरळा 11 आरळा, त्याचबरोबर अध्यक्ष अक्षयजी चव्हाण, उपाध्यक्ष बाळकृष्ण पाटील या सर्वांच्या माध्यमातून जर पाहिलं तर राजेंद्र घोडविल यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मात्र खूप चांगला प्रयत्न सातत्याने करण्यात आलाय आणि त्यांच्याच नावाचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आज जरी राजेंद्र घोडविल साहेब आपल्यात नसले तरी देखील त्यांच्या नावाचा संघ आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मात्र त्यांचा आशीर्वाद या असोसिएशन वरती सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय। 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय। धावफलकावरती 3 धावा लागल्या गेल्या। संदीपजी गायकवाड आमच्या समेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये इथे मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक काय घडलं जातंय। प्रियांक ची कॅच मात्र इथे ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा तोपर्यंत मात्र घेण्यामध्ये यशस्वी झाले ते दोन्ही बॅटर्स। त्याचबरोबर पाटण तालुक्यातील आणखीन एक सुपरस्टार खेळाडू रणजित जाधव यांचा देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेला आहे। रणजित जाधव यांना मी विनंती करेन आपण देखील व्यासपीठावरती या परिसरामधील कॉलनी क्रिकेट ज्यांनी गाजवले, त्याचबरोबर पाटण तालुक्याचं क्रिकेट ज्यांनी गाजवलेलं आहे, मिस्टर PTPL हा टॅग ज्यांच्या नावावरती सातत्याने अनेक वर्ष पाटण टेनिस क्रिकेट मध्ये राहिलाय ते मिस्टर रणजित जाधव यांचं शुभागमन। वेलकम। स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन आणि स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत। तर मॅच मध्ये जिथे आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। कुलदीप पाटणकर गोलंदाजी वरती आपल्याला पाहायला मिळतं। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या षटकानंतर 9 रन धावफलकावरती लागल्या गेल्या। सुरुवात थोडीशी जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीम साठी मात्र कठीण आहे। चांगली गोलंदाजी कुलदीप पाटणकर यांनी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आजच्या दिवसातील सामना क्रमांक 10 अजून देखील 2 मॅचेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। संपूर्ण दिवसभरामध्ये एकूण 12 सामने आजच्या दिवसभरामध्ये। अगदी सकाळी 10 वाजता पहिला बॉल पडला, त्यानंतर मात्र सुनियोजित वेळेप्रमाणे ही स्पर्धा मात्र संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते। विजय ढपे गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडला प्रदीप आला। पहिल्या षटकामध्ये कुलदीप यांनी 9 रन खर्च केल्या। चांगली गोलंदाजी राहिली विकास अण्णा पाटील यांच्या मालकीचा हा संघ। इथे मात्र फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडली जाते कॅच। पहिला धक्का इथे टीम स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा या संघाला पहिला फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला गडी बाद झाला।
तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम राजेंद्र स्मृती आराळा या टीमला विनंती असेल की आपण बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. संदीप पाटील SP विनंती असेल की आपला योगेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस योगेशने आलेल्या मात्र हुक केलाय, बॉल सीमा रेषा पार. योगेशच्या बॅट मधून येतोय हा क्रॅकिंग षटकार, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र 6 ने वाढले ते मात्र काय घडलं जातं हे प्रभू. प्रेमानंदम हे हरिराम, अगदी ही चुकी मात्र कुणाकडून होते? विजय ढपे या गोलंदाजाकडून मात्र चुकी आणि 9+ मात्र इथे धाबा घेतल्या. 2 तब्बल 3 धाबा या बॉल वरती मात्र इथं आपल्याला पाहायला मिळतात. डॉटबॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. संघाची धाव संख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 18 धाबा धावफलकावरती लागले गेल्या 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. यावेळेस आडव्या बॅटने फटका केला. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे मेल फक्त एक सिंगल दुसरीचा प्रयत्न, तोपर्यंत मात्र थ्रो खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतं आणि कलेक्शन देखील खूप दर्जेदार. एकच धाब्यानी या एकाच धाबेवरती मात्र समाधान मानावं लागेल. 20 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. आपण पाहतोय स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन अंतर्गत सन्माननीय शंकरदादा मोहिते साहेब पुरस्कृत स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस. अगदी रनआउटची संधी आणि तोपर्यंत मात्र धाव इथे कंप्लीट केली गेली. तर 2 षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर मात्र 1 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. 21 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. दोन षटकाचा खेळ संपला. 21 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. 21 धाबा पाच इथे 21 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकाचा ते खेळ समाप्त झाला आणि तिसऱ्या पंचांची मागणी मात्र इथे रनआउट साठी मात्र रनआउट आहे नाही, नॉट आउट. तर नॉट आउट आहे फलंदाजाने. तर 21 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. तिसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्यावरती मात्र प्रहार करत असताना इथे कॅच मात्र पकडली आणि फलंदाजाला मात्र ते परतावं लागेल. योगेश बॅक टू डग आउट. दुसरा धक्का इथे टीम स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा या टीमला. स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा या संघाची सुरुवात मात्र थोडीशी कठीण कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते.
आणि विजय रेटरेकर यांच्यासारखा एक महत्वाचा फलंदाज कुठेतरी पाठीमागे ठेवला आणि याचाच फटका कुठेतरी स्वर्गीय राजेंद्र स्मृती रेवण आरा या टीमला लागताना दिसतोय की काय. आणि वाईट प्लस इथे मात्र धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. धाव संख्या 23 या आकड्यावरती 23 धावा. यावेळेस कोलो टप्प्याचा बॉल फटका फसला आणि फलंदाज मात्र इथे बाद होताना पाहायला मिळेल. तिसरा धक्का इथे स्वर्गीय राजेंद्र स्मृती रेवण आरा तुचल मय आया अशा प्रकारची अवस्था इथे आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय राजेंद्र स्मृती रेवण आरा तिसरं षटक प्रगती पथावरती आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अगदी लो स्कोरर मॅचेस आज संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळाल्या नाहीत. एक मॅच जर पाहिली तर चला बॅटिंग टीम खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. बॅटिंग टीम राजेंद्र स्मृती रेवण आरा उत्तम फक्त उत्तम नाव आहे परंतु हे उत्तम नाव सांगण्यासाठी आमच्यापर्यंत 12 खेळाडू नव्हता. इथे मात्र दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तम यांनी आलेले मात्र उत्तम फटका केलाय आणि उत्तम यांच्या बॅट मधून येतोय हा उत्तम षटकार. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 32 शिराळा आणि स्वराज्य 32 शिराळा या दोन्ही असोसिएशनचं खऱ्या अर्थाने कौतुक करेन की असे अनेक खेळाडू आहेत विघ्नेश सर की ज्या खेळाडूंना त्यांच्या गावची टीम बनत नाही परंतु त्यांना मात्र अगदी चिठ्ठी प्रक्रियेद्वारे प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या संघामध्ये संधी दिली जाते. पहिला प्रकार जर पाहिला तर महादेव कदम असतील त्याचबरोबर हरिदास असेल आणि हा उत्तम हा खेळाडू ज्यांना की ज्यांचा गावचा संघ बनत नाही तरी देखील त्यांचं क्रिकेट मात्र या दोन्ही असोसिएशनने मात्र थांबून दिलेलं नाही आणि त्यांच्या क्रिकेटला चालना देण्यासाठी खूप चांगला प्रयत्न मात्र या दोन्ही असोसिएशनच्या माध्यमातून केलाय आणि त्याच्यातीलच हा खेळाडू अर्थातच उत्तम मैदानाच्या आतमध्ये उत्तम कामगिरी करत असताना स्पोर्ट सोनवडे या दोन संघांमध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. गोलंदाजी वरती अक्षय सज्ज झालाय. ते अक्षयच्या पहिल्याच बॉल वरती मात्र प्रहार केलाय. बॉल सीमारेषा पार अगदी समालोचन कक्षाला मानवंदना देणारा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता यांच्या बॅट मधून हवा याला षटकार. दत्ता यांनी मात्र पहिल्या बॉलवरती षटकार केलाय. चांगले बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते दत्ता यांच्या माध्यमातून. इथे एक धावाले दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न आणि
2 धावा अगदी चतुर चालकीने ते कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज जर पाहिले तर अगदी चित्त्याच्या चपळतीने मात्र धावा पूर्ण करताना 35 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. शेवटचं षटक यावेळेस चांगला स्ट्रोक खोलो टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला मात्र खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे 9+2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. धावसंख्या मात्र 38 या आकड्यावरती. 38 धावा. चव्वेचाळीस धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. एक षटकार इथे काउंट करायचा बाकी होता, तो षटकार काउंट केलाय. 44 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. नो बॉलचा इशारा. आणखी एक नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हा फ्रीट कंटिन्यू आहे. यावेळेस फ्रीटच्या बॉलवरती मात्र फारसं काही करता आलेलं नाही. ती फलंदाज दत्ता यांना डॉटबॉलची समाप्ती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कुठेतरी एखादा बॉल एखादी धाव इकडे तिकडे झाली तर मात्र संघ मालकांचं प्रेशर देखील वाढलं जाते. ते मात्र दत्ता यांच्या बॅट मधून अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाला. सलग 50 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. दत्ता यांनी मात्र या मॅच मध्ये जर पाहिलं तर एक फायटिंग स्कोर निर्माण करण्यासाठी खूप चांगली बॅटिंग करून दाखवली होती. रनआउटची संधी आणि 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जातो. तिसरी देखील धाव इथे पूर्ण केली जाते. अगदी दोन्ही फलंदाजाच्या मध्ये जर पाहिलं तर कॉलिंग खूप दर्जेदार. लेगपायच्या स्वरूपात मात्र या धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. 3 धावा. धावसंख्या 53 या आकड्यावरती. 5 बॉलचा इथे खेळ संपला. 53 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील या इनिंग मधील शेवटचा बॉल शिल्लक. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. शंकरदादा मोहिते स्पोर्ट सोनवडे दादा बॉयज आणि त्रिशा 11 मंदूर. शेवटच्या बॉलवरती मात्र उत्तम यांच्या बॅट मध्ये एक चांगला फटका खेळलाय. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील ते कंप्लीट केल्या. 2 धावा धावसंख्या 55 या आकड्यावरती आणि 56 धावांचं लक्ष्य इथे टीम विकास अण्णा पाटील स्पोर्ट मोहरे या टीमला दिलं जाईल. इनिंग ब्रेक मध्ये इथे टॉस केला जाईल, जिथे जोडले जातील किरणजी मस्कर सर. एका बाजूला त्रिशा 11 मंदूर संघ तर दुसऱ्या बाजूला शंकरदादा मोहिते स्पोर्ट सोनवडे. हे 2 संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. येस रणजितजी जाधव, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते रणजित दादा टॉस घेतला जातोय. या दोन्ही कॅप्टन त्रिशा 11 आणि अर्थातच दादा बॉयज आहे उपस्थित. त्रिशा 11 कॅप्टन या टॉस आम्ही करतोय इथे. या टॉस साठी रणजित दादा विनंती करेल. या टॉस साठी
चला आपण सिलेक्शन घेऊयात. टॉस कोण मागणार ते पण सिलेक्शन घेऊयात. चला घ्या. हा त्रिशा 11 टॉस कॉल देणार आहे. छापा काटा हेड टेल हेड इट इज कॉल आणि हेड आल्या. टॉस जिंकलेला आहे. सकाळीच तुम्ही बोलला पाऊस नाही पडलाय, काय हरकत नाही. पाऊस आज दिवसभर नाहीये, मात्र मॅचेस चांगल्या होत आहेत. 2 मॅचेस तुम्ही खेळलात, त्यामधली एक मॅच जिंकलात, एक मॅच पराभूत झालात आणि ज्या मॅच मध्ये तुम्ही लॉस झालात त्याचं काही विशेष कारण? विशेष कारण म्हणजे आमची दोन्ही बॉलिंग चांगली झालेल्या. पहिल्या 2 ओव्हरलाच आम्ही 17 दिलेल्या, नंतर एक तिसऱ्या ओव्हरमध्ये एकदम 30 धावा गेल्या, त्याचा आमच्यावरती जरा इफेक्ट झाला. नंतर मग काय लास्टच्या ओव्हरला 11 धावा आलेल्या, त्या काय त्यांनी मारून क्लोज केला विशेष तिथं. टीमचे टीम ओनर आणि संघमालकाबद्दल काय सांगाल? संघमालक तर आता एक जण आहे अवेलेबल तिथं, प्रदीप चौगले म्हणून, आणि एक जण बाहेर गेले आहेत. त्यांचा तर विश्वास आहे आमच्या मंदूरच्या टीमवर आणि मंदूरच्या प्लेयरांवरती, आणि जे घेतले आहेत त्यांच्यावरती पण विश्वास आहे. त्यांना अजूनही वाटतंय की आपण आतमध्ये जाऊ शकतो. आता त्यांचा विश्वास साध्य करायचा आहे आम्हाला 100% देऊन. टॉस जिंकून निर्णय? सालाबाद प्रमाणे आम्ही बॅटिंगच. सालाबाद प्रमाणे बॅटिंग, बरोबर ना? हा नग काय बोलतात, सालाबाद प्रमाणे बॅटिंग घेतले, काय याच्यावरती तुमचं म्हणणं काय दादा? तो आता बोललो असतो पण ठीक आहे, त्यांनी बॅटिंग घेतली. आम्ही त्यांना कमी धावसंख्येत रोखायचा प्रयत्न करेन आणि नक्कीच आम्ही ह्यावेळी लास्ट सामन्यामध्ये थोडंसं कमी पडलो, पण ह्यावेळी आम्ही नक्कीच चांगला एफर्ट देऊ आणि मॅच जिंकायचा प्रयत्न करू. बॅटिंग 10 पैकी किती गुण द्याल? 10 पैकी 10 गुण देईल. फिल्डिंगला? फिल्डिंगला सुद्धा आमच्यात 10 पैकी 10 गुण. आणि बॉलिंगला? बॉलिंगला पण आम्ही 10 पैकी 10 गुण आहेत नक्कीच, कारण पहिला सामना जो आम्ही जिंकला तो बॉलिंगच्या ह्याच्यावरती जिंकला. मग पहिली मॅच, त्या आधीची मॅच हारलात, त्याचं काय प्रमुख कारण? त्याचं प्रमुख कारण कसं असते, प्रत्येक वेळी बॅटिंग होईलच असं नाही. जे आमचे सुरुवातीचे जे बॅट्समन होते 3-4 ज्यांच्यावरती म्हणजे भरोसा होता, त्यांच्या विकेट पहिल्याच ओव्हरीत पडल्यामुळे थोडंसं आम्ही बॅकफुटला गेलो आणि मग एकाकी जो मी दिली पण ती कमी पडली माझ्याकडून. दोन्ही कॅप्टनचं नाव संदीप आहे, बरोबर? कोणता संदीप मॅच घेऊन जाईल मग? तसं तर दोन्ही पण संदीप प्रयत्न नक्कीच करणार. आता त्याने टॉस स्वतःहून बोललाय, मी बोलणार. ठीक आहे, आम्ही रिझल्ट देऊ त्याप्रमाणे. थँक्यू सो मच. दोन्ही संदीप, दोन्ही लेफ्ट हँडेड संदीप. टॉस जिंकलाय त्रिशा 11 न, बरोबर ना? हा, टॉस जिंकलाय त्रिशा 11. सालाबाद प्रमाणे त्यांनी बॅटिंग घेतले. बघूया सालाबाद प्रमाणे ते कसे खेळतात आणि गोलंदाजी करायची अर्थातच. दादा बॉयज, थँक्यू सो मच. कुठेही जाऊ नका. यानंतर आणखीन 1 ते 2 मॅचेस आहेत. आय नो टाइम थोडा जास्त झालेला आहे. मॅचेस स्पीडअप मध्ये घेऊयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाऊयात सेकंड इनिंगच्या कहाणी बाकी अजून ऐकण्यासाठी. यावेळेस पहिल्याच बॉल वरती आपल्या नावाचा परिचय करून देत असताना अनिकेतच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. पैते 55 धावा जमावल्या होत्या टीम राजेंद्र स्मृती 11 आर आणि ऑक्शनला त्यांना 5 रनची ती पेनल्टी आहे. त्या 5 रन मायनस करून 51 धावांचं टार्गेट इथे दिले गेले. व्हाईट बॉलचा इशारा विजय रेठरेकर गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या आणि स्वागत सत्कार इथे केला जाईल रणजित जाधव यांचा. मी विनंती करेन विकास पाटील यांना की रणजित जाधव स्टार क्रिकेटर पाटण तालुका यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पण षटकार चौकारांची मालिका इथे सुरुवात झाली. विजय रेठरेकर यांच्यावरती मात्र हल्ला बोल आणि प्रमुख गोलंदाजावरती मात्र प्रहार चढवला. इथे स्क्रीनवरती आपण पाहू शकता पाटण तालुक्यातील स्टार खेळाडू ज्याच्या नावाच्या पाठीमागे मिस्टर PTPL ही टॅगलाईन सातत्याने लागत राहिली. ते रणजित जाधव यांचा स्वागत सन्मान या व्यासपीठावरती संपन्न होतोय. स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या बॉल वरती लाऊडली अपील आपल्याला पाहायला मिळते. अपील
जास्त आणि आत्मविश्वास इथे कमी पाहायला मिळाला. पंचाने मात्र साफ नकार दर्शवलाय. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 11 रन धाव फलकावरती. या वेस्पा फटका फसला. मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. 1 धाव तिथे घेतली जाते. दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय पण थोडस इथे दोन्ही क्षेत्ररक्षक थांबले आणि तोपर्यंत मात्र फलंदाजाची चतुर चालाकी आपल्याला पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय विकास अण्णा स्पोर्ट मोहरे हा संघ. सातत्याने जर पाहिलं तर ज्यावेळेस वळून मारण्याचा प्रयत्न, विकेटच्या पाठीमागे स्वतः विकेट किपर धावतो. 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी देखील धाव इथे कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय, परंतु बघता बघता तिसरी देखील धाव इथे पूर्ण केली जाते. 3 धावा इथे धावून घेतल्या. अच्छा संपूर्ण दिवसभरामध्ये जर पाहिले तर लेखपाच्या सुरुवात मात्र ही धाव फलकावरती लगावली जाते. 16 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्या. पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये 5 बॉलचा इथे खेळ संपलाय. अजून देखील एका बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. 16 धावा स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरा या टीम मध्ये जर पाहिलं तर विजय रेठरेकर, संदीप पाटील, SP, अक्षय चव्हाण, अगदी संपूर्ण असोसिएशन मधील पदाधिकारी जे आहेत ते या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्वर्गीय राजेंद्र घोडविल यांच्या आठवणींना उजाळा देणारा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आपल्याला पाहायला मिळतोय. समाजसेवक सन्माननीय श्री शंकर वसंत मोहिते दादा, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 32 शिराळा सोनवडे खोतवाडी या डोंगराळ आणि दुर्गम भागामध्ये जन्माला आल्यानंतर व्यावसायिक दृष्ट्या खूप चांगली प्रगती केली आणि ही प्रगती साधत असताना समाजाला मी काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी मला काहीतरी करायला पाहिजे ही भूमिका ज्यांच्या मनामध्ये सातत्याने राहते ते तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय शंकरजी मोहिते दादा पुरस्कृत स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन. यावेळेस आडव्या बॅटने चांगला फटका केला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तिथे मात्र मेल फक्त एक सिंगल. अगदी एकाच दिवशी 2 ठिकाणी 2 लीग आणि त्या देखील समाजसेवक शंकरजी वसंत मोहिते दादा पुरस्कृत हा दातृत्वपणा आणि हा दानशूरपणा खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शंकरदादा मोहिते यांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आता 18 बॉल मध्ये करायचे आहेत 34 धावा. 18 बॉल 34 धावांची गरज जिंकण्यासाठी. अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकता भगवा ध्वज ओम साई MTC. अगदी कोणतीही स्पर्धा घ्या परंतु आजूबाजूच्या परिसरामध्ये भगवा ध्वज या ठिकाणी दाखवला जातोय. भगवा हा शब्द जर पाहिला तर खऱ्या अर्थानं भयरहित, गर्भरहित आणि वासनारहित असा भगवा ध्वजाचा अर्थ आपण पाहतो आणि तो भगवा ध्वज मात्र या ठिकाणी दाखवला जातोय ओम साई MTCच्या टीव्ही स्क्रीन वरती. 18 बॉल मध्ये करायचे आहेत 34 धावा. गोलंदाजी वरती गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळतोय प्रियांक पायमाल. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट हा मुकाबला आपल्याला इथे पाहायला मिळेल. आता 17 बॉल 34 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता परंतु 1 धाव तिथे घेतली जाते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल का, परंतु 1च धाव थांबवलं इथे अनिकेतने. आता मात्र अनिकेत पायमल विरुद्ध प्रियांक पायमल. अगदी एकाच गावाला बिलॉंग करणारे आणि एकाच घरात 2 भाऊ
आज मात्र एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि लीग स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर तुम्ही कुणाचे मित्र नाही, तुम्ही कुणाचे भाऊ नाही, कारण की ज्या त्या टीम साठी मात्र तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. इथे मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रियांक पायमलची. 18 धावा. आता मात्र अण्णांची धडधड कुठेतरी वाढत राहिले. सातत्याने जर पाहिलं तर दबाव आहे कुठेतरी. पहिल्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर यावेळेस पाहू माय गॉड क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र आणि आजच्या दिवसातील सर्वात अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. प्रियांक पायमल ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि फलंदाजाला मात्र इथे माघारी धाडलाय. अप्रतिम गोलंदाजी ते पाहायला मिळते. अनिकेत पायमल बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. सात चेंडू 15 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकता. प्रियांक पायमल विरुद्ध अनिकेत पायमल. इथे मात्र अगदी पायामध्ये बेडे ठोकले आणि फलंदाजाला मात्र इथे माघारी धाडला. काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट देखील प्राप्त केले. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक करून देणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 14 बॉल मध्ये आता करायचे आहेत 33 धावा. चौदा बॉल मध्ये 33 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला मॅच स्पीडअप करा. अजून देखील 2 मॅचेस आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतील. यानंतरची मॅच शंकरदादा मोहिते स्पोर्ट सोनवडे आणि टीम त्रिशा 11 मंदूर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला 14 बॉल 33 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो अक्षय पवार पहिल्याच बॉल वरती. ते मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण संदीप पाटील एसपी अगदी स्वराज्य 32 शिराळा असोसिएशनचे संस्थापक आणि खऱ्या अर्थानं या असोसिएशन उभारणीसाठी किंग मेकरची भूमिका ज्यांनी साकारली. यावेळेस अक्षय पवारच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक आलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात विजय रेठरेकर यांनी पकडलाय. अप्रतिम झेल आणि फलंदाज अक्षय पवारची पावर मात्र इथे संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम झेल टिपलाय विजय रेठरेकर लेजंड क्रिकेटर आणि येळापूर परिसरामधील सुपर डुपर खेळाडू. अक्षय पवार बाद झाला. आता मात्र विकास अण्णा स्पोर्ट मोहरे या टीमच्या अडचणीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 बॉल मध्ये 18 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या. आता 12 बॉल मध्ये करायचे आहेत 33 धावा. पण समीकरण जर पाहिलं तर 14 बॉल 34 धावाचं हे समीकरण बनलं होतं आणि आता मात्र 12 बॉल 33 धावा. या मॅच मध्ये जर पाहिलं तर प्रियांक पायमलने फक्त 1च धाव या ठिकाणी 1च धाव खर्च केली आणि 2 गड्यांना मात्र माघारी पाठवलं. आता गोलंदाजीवरती योगेश आलाय. फलंदाजीमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकले नाही, परंतु आता गोलंदाजीमधून आपल्या टीमला विजयापर्यंत पोहोचवतात की काय. परंतु पहिलाच खरा बॉल त्यावरती मात्र प्रहार आक्रमण हल्ला. बॉल सीमारेषा पार. विजय ढपळेच्या बॅट मधून येतो हा क्रॅकिंग षटकार. पंचवीस धावा अगदी नशीब देताना कर्म नेत जी गोलंदाजी प्रियांक पायमलने केली. आता मात्र सुरुवात इथे खराब पाहायला मिळेल. फिटचा बॉल त्यावरती मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. इथे रनआउटची संधी देखील होती, ती देखील इथे हुकताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु डॉट बॉल आलाय. आता 11 बॉल मध्ये अजून देखील 26 धावा.
आता विजय ढपेला इथून पुढे आपला गिअर बदलावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की संघ मालक विकासांना मोठ्या आशेने मात्र या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. आणखीन एक डॉट बॉल आणि जास्तीत जास्त डॉट बॉल हे फलंदाजी करणाऱ्या संघाचं प्रेशर मात्र वाढवतील. जास्तीत जास्त डॉट बॉल इथे मात्र प्रेशर क्रिएट करतील बॅटिंग करणाऱ्या टीम वरती आणि आत्मविश्वास वाढवतील गोलंदाजी करणाऱ्या संघाचे. 10 बॉल मध्ये आता 26 धावांची गरज. या बॉल वरती मात्र खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. आता 10 बॉल 25 धावांची गरज. शंकरदादा मोहिते स्फोट आणि त्रिशा 11 मंदूर अशी मॅच यानंतरची. यावेळेस अगदी स्लॉट मध्ये रडार मध्ये त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. विजय ढपेच्या बॅट मधून आणखीन एक घणाघाती प्रहार, चेंडू सीमारेषा पार षटकार. मात्र जर पाहिलं तर टप्पा चुकला की तुमचा कार्यक्रम नक्की. आणि हा कार्यक्रम करत असताना विजय ढपेच्या बॅट मधून आतापर्यंत या षटकामध्ये 2 षटकार आलेत, 2 धावा इथे घेतल्या गेल्या. अजून देखील 17 धावांची गरज. पहा कधी सामना विकासांना स्फोट मोहरे या टीमच्या बाजूने जातोय तर कधी स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आरळा. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत धगधग वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे कमी गतीचा अगदी फुलटॉस बॉल इथे पाहायला मिळाला. एक धाव तिथे आले, दुसऱ्या धावेचा वेगाने होईल प्रयत्न, दुसरी देखील धाव इथे कंप्लीट केली. या धावांची गरज इथे जिंकण्यासाठी विकास पाटीलांना स्फोट मोहरे या टीमला आहे. अगदी श्वासापेक्षा जास्त सध्याच्या घडीला काय आणि कशाची गरज असेल विकासांना पाटील स्फोट मोहरेला तर ती आहे धावाची. आणि याच चोरट्या धावा घेत असताना मात्र विजय ढपळे आणि राम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 15 धावांची अजून देखील गरज. शेवटचे 7 बॉल आणि 15 धावांची गरज. यावेळेस पाहता मात्र खेचून मारलाय होईना बात. विजय ढपेच्या बॅट मधून आणखीन एक दमदार रुबाबदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल वरती मात्र षटकार आलाय. आता समीकरण 6 चेंडू आणि नऊ धावांची गरज आहे. अप्रतिम संगीत आपण ऐकलं डीजेच्या माध्यमातून. आता 6 बॉल 9 धावांची गरज. शेवटचं षटक इथे स्वर्गीय राजेंद्र स्मृती आरळा या संघाकडून. सचिन आले गोलंदाजीसाठी, स्ट्रायकिंग एंडला राम. आता मात्र विकासांना पाटील यांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल परंतु अजून देखील मॅच शिल्लक आहे. व्हाईट बॉलचा इशारा. आता 6 बॉल मध्ये 8 धावांची गरज. यावेळेस अगदी 6 चेंडू 8 धावांची गरज असताना विजय रेटरेकर यांच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. मिळतील धावा 6 आणि राम यांचा फटका पहा षटकार.
आता 5 बॉल मध्ये 2 धावांची गरज, डॉट बॉल आला तर 4 बॉल मध्ये 2 धावांची गरज. अगदी विजय रेटरेकर, संदीप पाटील, SP, अक्षय चव्हाण अनेक अनुभवी खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सातत्याने जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना झालेल्या कमी धावा आणि सामना मात्र जिंकला इथे टीम विकास पाटील अण्णा स्पोर्ट मोहरे या संघानं. आणि संघ मालकाची धडधड जी चालू होती ती मात्र कुठेतरी थांबवले. अभिनंदन.